एकटीसाठी स्वयंपाक करायचा कंटाळा प्रत्येक बायकाला येतो नाही का? मला तर फार जास्त येतो. म्हणूनच स्वतःसाठी सिंपल अशी जी भाकरी आणि भाजीचा बेत मी आज ठेवला होता, कारण मिस्टरांना जेवायचं नव्हतं. आणि भाकरी मला आधी येत नव्हत्या बरं का. आमच्या काकूंनी मला शिकवल्या तेव्हा. आता जरा बऱ्यापैकी मला जमायला लागल्यात. मग काय, कपडे वगैरे धुवून घेतले, सगळं आवरून घेतलं. कारण आमचे साहेब आज खेळण्याच्या मूडमध्ये होते. म्हटलं पटापट आपलं आवरून घेतलेलंच बरं, कारण की मग त्यांचा जर धिंगाणा सुरू झाला ना, मग सगळेच कामं राहून जातात. मग काय पटापट कपडे वगैरे वाळायला घातले. त्याला अंघोळ घालायची होती, म्हणून म्हटलं लवकर त्याला आवाज द्यावं. आवाज दिला की लगेच साहेब आमच्या आंघोळीसाठी रेडी होऊन बसले. कारण त्याला दिवसातून 4-5 वेळेस जरी आंघोळ घालायची असली तरी त्याला कंटाळा येत नाही, कारण त्याला पाणी खेळायला फार जास्त आवडतं. कधी पण तो, जर आपण घरामध्ये असलो आणि तो बाहेर जर असला तर तो तुम्हाला पाण्याजवळच दिसणार, असंच त्याचं चाललेलं असतं. दिवसभरातून तो नुसतं पाण्यातच बकेटतच बसलेला असतो. मग काय पटापट त्याला आंघोळ वगैरे घालून घेतली, कारण की मला आज थोडंसं एक्स्ट्राचं काम करायचं होतं. त्याच्यासाठी लाडू बनवून ठेवायचे होते. त्याची रेसिपी मी उद्या तुमच्यासोबत शेअर करेलच. मग एक हॉस्पिटल व्हिजिट करावं लागली, कारण की त्याची तब्येत थोडीशी बरी नव्हती. त्याला अचानकच कॉन्स्टिपेशनचा त्रास व्हायला लागला होता. आणि नंतर घरी आल्यावर त्याला खायला घातलं. चला आजसाठी एवढंच, बाय.